सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आदेशानुसार काल माझी कुठलाही निरोप आल्याशिवाय काही माघारी घ्यायची नाही, परंतु आता वर्षांचं बोलणं झाल्यानंतर वर्षांच्या आदेशानुसार वर्षांचा फोन आला का आपण विकासासाठी माघार घेतली पाहिजे असं वर्षांचं एकमताने बोलणं झालं असेल त्या पद्धतीने त्यांचा निरोप आला आणि मी आज तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म मागा घेतला आहे। ते वर्षांचं काहीतरी बोलणं झालेलं असेल त्याच्याशिवाय माघारी घ्यायला लावणार नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांनी हा निर्णय घेतलेला आहे। चारच नगरसेवक असताना कुठल्या भरोश्यावर तुम्ही निवडणुकीला सापडतात होते? संख्याबळच नव्हतं तुमच्याकडे? संख्याबळ जरी नसलं परंतु महायुतीचं घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष आहे। तुम्ही बघितलं असेल महापौर त्यांच्याकडे दिलं, शिंदे सेनेकडं उपमहापौर दिलं, तर स्थायी समिती ही युतीला सामावून घेण्यासाठी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती, परंतु त्यांचा काय निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मला त्यांनी आता माघार घ्यायला लावली, त्यानुसार आपण माघार घेतलेली आहे। महापौरांचं असं म्हणणं आहे की बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर मग नंतरच्या काळामध्ये अशा कुठल्या अटी शर्तींचा मुद्दा येत नाही? 100% बिनशर्त पाठिंबा हा राष्ट्रवादी स्वतःहून दिला होता, परंतु उपमहापौर महापौर निवडीच्या कालावधीत महापौर उपमहापौर हे कुठेही वरिष्ठांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठेही भेटलेले नाही। भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, यांनाही कुठल्याही प्रकारे ते भेटले नाही। शहरात सगळीकडे होल्डिंग लागले होते, महायुतीचे सगळे प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले गेले, परंतु राष्ट्रवादीला तिथं डावलण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने हा फॉर्म भरला गेला।